नमस्कार नमस्कार नमस्कार. मला बहुतेक तुम्ही ओळखलं असेलच. मित्रांनो, या व्यक्तीला कोण नाही ओळखणार? अतुल परचुरे. एक असं नाव ज्याचा उच्चार केल्यावर चेहऱ्यावर आपोआप हसू उमटतं. एक असा अभिनेता ज्याने मराठी नाट्यसृष्टीसोबतच मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी पण गाजवली होती. हसतमुख चेहऱ्याचा हा अभिनेता त्याच्या अभिनयाने शेवटपर्यंत लोकांचं मनोरंजन करत राहिला. पण मित्रांनो, या चेहऱ्यामागे एक संघर्ष होता, एक जिद्द होती कॅन्सर सारख्या रोगावर भिडण्याची, त्याच्यावर मात करण्याची. पण कॅन्सर सारख्या रोगावर मात करून देखील दीर्घ आजारपणामुळे त्यांनी 14 ऑक्टोबर 2024 रोजी वयाच्या 57व्या वर्षी या जगातून निरोप घेतला. तर मित्रांनो, अशाच या हरहुन्नरी अभिनेत्याचा त्यांच्या नाट्य आणि चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांचा जीवन प्रवास आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आहे श्रीकांत आणि तुम्ही बघत आहात CSR मूव्हीज. जास्त वेळ वाया न घालवता चला सुरू करूया. तर मित्रांनो, 30 नोव्हेंबर 1967 रोजी दादर म्हणजेच मुंबई येथे जन्मलेल्या अतुल परचुरे यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. या आवडीतून त्यांनी शालेय नाटकामध्ये आणि स्थानिक नाट्यगृहात भाग घेतला होताच, पण 1977 साली त्यांनी व्ही शांताराम यांच्या सुलभा देशपांडे दिग्दर्शित राजा रानी को चाहिए पसीना या बाल चित्रपटात काम करण्याची संधी देखील मिळाली होती. त्यानंतर दूरदर्शनवरील किलबिल या कार्यक्रमामध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. एक बाल कलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केल्यानंतर त्यांचा अभिनयातील खरा प्रवास सुरू झाला तो विश्राम बेडेकर यांच्या टिळक आणि आगरकर या नाटकामधून. तर मित्रांनो, टिळक आणि आगरकर या नाटकानंतर त्यांनी ठसा उमटवला तो नाती गोती या नाटकामधून. या नाटकात त्यांनी एका मतिमंद मुलाची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेत त्यांच्या अभिनयाचं खूपच कौतुक झालं होतं. आणि अशाच एका मतिमंद मुलाची भूमिका त्यांनी पुढे इम्रान हाशमी आणि दिया मिर्झा यांच्या तुमचा नहीं देखा या हिंदी चित्रपटात सुद्धा केली होती. मित्रांनो, नाती गोती सारख्या गंभीर नाटकातील भूमिकेनंतर त्यांनी तरुण तुर्क म्हातारे अर्क या खळखळून हसवणाऱ्या विनोदी नाटकात देखील काम केलं. आणि नाटकात काम करत असतानाच पुढे त्यांना त्यांचा जीवनाचा साथीदार देखील मिळाला. पु ल देशपांडे यांचा तुझं आहे तुझं पाशी या नाटकात काम करत असताना त्यांची ओळख सोनिया यांच्याशी झाली. या ओळखीचं रूपांतर पुढे मैत्रीत झालं आणि मग लग्नात. खरं तर अतुल परचुरे हे तुझं आहे तुझ पाशी या नाटकात एक बदली कलाकार म्हणून काम करत होते. त्यांनी या नाटकाचे केवळ 100 ते 150 प्रयोगच केले होते आणि तेव्हाच त्यांची ओळख सोनिया यांच्याशी झाली होती. आणि त्यामुळे ते म्हणतात देखील की केवळ सोनियाशी ओळख व्हावी आणि पुढे आमचं लग्न व्हावं म्हणूनच या नाटकात काम करण्याची संधी मला मिळाली. असो, तर अतुल परचुरे यांनी यापुढे बेदुनी 5, कापूस कोंड्याची गोष्ट, वाट चुकलेला नवरा आणि पु ल देशपांडे यांच्या सुप्रसिद्ध व्यक्ती आणि वल्ली या नाटकात देखील काम केलं आणि त्यांनी एक नाट्य अभिनेता म्हणून रंगभूमीवर आपलं नाव मजबूत केलं. नाटकानंतर त्यांनी आपला मोर्चा वळवला तो चित्रपटसृष्टीकडे. त्यांनी मराठी सोबतच हिंदी टीव्ही सिरियल तसेच चित्रपटामध्येही आपला ठसा उमटवला. मराठीत त्यांनी होणार सुनी मी या घरची, जागो मोहन प्यारे, भागो मोहन प्यारे आणि अळी में गुपचुरी सारख्या टीव्ही सिरियल्समध्ये काम केलं होतं. अतुल यांनी नारबाची वाडी, बेदुने 4.5, लव्ह यू जिंदगी, आला माझ्या राशीला आणि अ पेइंग गोस्ट यासारख्या मराठी चित्रपटात काम केले होते. आणि ते शेवटचे दिसले ते या वर्षीच म्हणजे 2024 साली 29 मार्चला रिलीज झालेल्या अलीबाबा आणि 40शीतले चोर या मराठी चित्रपटात. त्यांचा अभिनय या चित्रपटात खूप उत्तम झाला होता आणि त्यांचं कौतुक देखील झालं होतं. आणि या चित्रपटाचा रिव्ह्यू देखील मी आपल्या चॅनलवर केला आहे, तो तुम्ही इथे बघू शकता. तर मित्रांनो, मराठी नाटकात, टीव्ही सिरियल्समध्ये आणि चित्रपटात काम केल्यानंतर त्यांना महाराष्ट्रभर ओळख मिळाली होती. पण मित्रांनो, त्यांना देशभर घराघरात पोहोचवण्याचं काम केलं ते त्यांच्या सब टीव्हीवरील RK लक्ष्मण की दुनिया या हिंदी टीव्ही सिरियलने. त्यांनी या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती आणि या मालिकेसोबतच त्यांची ही भूमिकाही खूप हिट ठरली. आणि यानंतर त्यांनी सब टीव्हीवर पुन्हा एकदा यम है हम या सिरियलमध्ये चित्रगुप्ताची मुख्य भूमिका साकारली. आणि आता हिंदी टीव्ही सिरियल नंतर वेळ आली होती ती हिंदी चित्रपटात काम करण्याची आणि त्यांनी इथेही आपली छाप सोडली. मित्रांनो, अतुल परचुरे यांचा बॉलिवूडमधील प्रवास 2000 मधील रिलीज झालेल्या फिर भी दिल है हिंदुस्तानी या चित्रपटाद्वारे झाला, जिथे त्यांनी शाहरुख खान सोबत त्यांच्या एका मित्राची भूमिका केली होती. या चित्रपटाला हवं तेवढं यश मिळालं नव्हतं, मात्र अतुल परचुरे यांच्या अभिनयाचं कौतुक झालं आणि त्यांना पुढे बॉलिवूडमध्ये काम मिळायला लागलं. त्यानंतर त्यांनी स्टाईल, आवारापण, कलियुग, डिटेक्टिव्ह नानी, तुमचा नहीं देखा, ऑल द बेस्ट, खट्टा मिठा, बिल्लू यासारख्या अनेक हिंदी चित्रपटांमधून आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला. हिंदी चित्रपटानंतर त्यांनी पुन्हा एकदा टीव्हीवर पदार्पण केलं ते द कपिल शर्मा यांच्या शो मधून आणि या शोद्वारे ते पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात आणि घराघरात पोहोचले.
त्यांच्या मजेदार संवादांनी आणि उत्तम टायमिंगने प्रेक्षकांना त्यांच्या प्रेमात पाडलं. पण मित्रांनो, सगळं काही सुरळीत चालू असताना त्यांच्या आयुष्यामध्ये एक कठीण वळण आलं. 2020 मध्ये 25व्या लग्नाच्या वाढदिवसानंतर त्यांना बाहेर फिरायला जायचं होतं, पण कोरोनामुळे त्यांचा हा प्लॅन 2022 पर्यंत पोस्टपोन झाला. पण मग ऑक्टोबर 2022 मध्ये ते न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला फिरायला गेले. जाण्यापूर्वी त्यांची प्रकृती अगदी ठणठणीत आणि उत्तम होती, पण फिरायला गेल्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये असताना 3 ते 4 दिवसानंतरच त्यांना अस्वस्थता जाणवायला लागली. प्रचंड खवय्ये असणारे अतुल परचुरे यांना काहीच खाण्यात रस वाटत नव्हता. त्यांना काहीच खायची इच्छा होत नव्हती आणि त्यांना आता काळजी वाटू लागली होती. अतुल परचुरे यांना वाटलं की हे सगळं ऍसिडिटीमुळे होत असावं किंवा फार तर फार कावीळ झाला असावा. असं म्हणून त्यांनी तो परदेश दौरा रद्द न करता तसाच चालू ठेवला. पण भारतात परतल्यानंतर त्यांनी जेव्हा याचं निदान करायचं ठरवलं, तेव्हा त्यांच्या असं निदर्शनास आलं की हे प्रकरण काहीतरी गंभीर आहे. अतुल परचुरे यांच्या नुसार सुरुवातीच्या निदानादरम्यान डॉक्टरकडून काहीतरी गडबड झाली असं त्यांना वाटलं आणि त्यानंतर बरेचसे उपचार चुकत गेले आणि चुकीच्या निदानामुळे त्यांची तब्येत आणखीन खालावली. त्या काळात त्यांना चालताही येत नव्हतं आणि बोलण्यातही त्यांना खूप अडचण येत होती. मित्र म्हणे या युट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखती दरम्यान त्यांनी हे सगळं खूप सविस्तरपणे सांगितलं होतं. आणि अशातच त्यांनी त्यांच्या एका मैत्रिणीच्या सल्ल्यानुसार शेवटी दुसऱ्या डॉक्टरकडून सेकंड ओपिनियन घ्यायचं ठरवलं आणि तेव्हा त्यांच्या निदर्शनास आलं की आपल्याला कॅन्सर आहे. आणि मग तिथून त्यांचा कॅन्सरशी लढा सुरू झाला. आपल्या कुटुंबाच्या आधाराने आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर त्यातून ते बऱ्यापैकी रिकव्हर देखील झाले. त्यांनी परत कपिल शर्माच्या शो मध्ये काम करायला देखील सुरुवात केली. त्यासोबतच कलेकडे परतण्यासाठी त्यांचा दृढ निश्चय दिसून आला, कारण ते आपल्या शेवटच्या दिवसांपर्यंत नाटकात सराव करत होते आणि त्यांना ज्या गोष्टीची मनापासून आवड होती त्या रंगभूमीवर देखील ते सुनील बर्वे यांच्या सूर्याची पिल्ले या नाटकाद्वारे पुनरागमन करणार होते. दुर्धर आजारावर मात करून एक नटसम्राट रंगमंचावर परतणार. तुला घेऊन काढतो आता पिक्चर. तुमच्या एक्झॅक्टली 1 वर्षापूर्वी मी उभं राहू शकेन की नाही याची मला स्वतःलाही गॅरंटी नव्हती, पण मी आज आहे इथे तो तुमच्यामुळे. पण मित्रांनो, त्यांनी कॅन्सरवर मात जरी केली असली तरी तो पूर्णपणे बरा झाला नव्हता आणि शेवटी याच कॅन्सरशी 2 हात करताना बळकावलेल्या दीर्घ आजारामुळे त्यांचं वयाच्या 57व्या वर्षी निधन झालं आणि एक थोर विनोदी कलावंताने या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या या आजारपणात त्यांच्या पाठीशी मराठी चित्रपटसृष्टीतील बरेच कलाकार त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आणि त्यांना आधार दिला. आणि जेव्हा अतुल परचुरे यांच्या निधनाची बातमी पसरली तेव्हा अनेक कलाकारांनी हळहळ व्यक्त केली, त्यांच्या सोबतच्या आठवणींवर प्रकाश टाकला आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली. मित्रांनो, अतुल परचुरे यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत असाधारण योगदान दिलं आहे. रंगभूमीवर त्यांचं योगदान उल्लेखनीय होतं. ते केवळ एक अभिनेते नव्हते, तर त्यांनी मराठी विनोदाला राष्ट्रीय स्तरावर आणण्यात त्यांची खूप महत्त्वाची भूमिका होती. त्यांच्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांना आनंद दिला होता, त्यांचं मनोरंजन केलं होतं आणि नवीन पिढीच्या कलाकारांना त्यांनी प्रेरित केलं होतं. अतुल यांचा विनोदी अंदाज आणि गंभीर विषयावरचं त्यांचं काम यामुळे त्यांनी अनेक प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. मित्रांनो, आज अतुल परचुरे आपल्यात नाहीयेत, पण एक कलाकार म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानामुळे आणि त्यांच्या अष्टपैलू अभिनयातून त्यांनी केलेल्या मनोरंजनामुळे ते सदैव आपल्या स्मरणात राहतील आणि त्यासाठीच हा व्हिडिओ एक श्रद्धांजली म्हणून त्यांना अर्पित करतो. धन्यवाद.